हाय. तर प्रत्येकाचा धनतेरसचा दिवस असा जातो असा अजिबातच नाही. माझा तर फराळ बनवण्यातच निघून गेला. तसं करायची काही इच्छा नव्हती, पण म्हटलं असो लक्ष्मीपूजनला ठेवावं लागतं ना, म्हणून करायला घेतलं. आणि माझ्याकडून ना या बेसनाच्या लाडूमध्ये खूप जास्त तूप झालेलं. तुम्ही करत असाल तर तूप जरा कमीच वापरा, म्हणजे लाडूला गोल शेप येतो. असो, पुढं जाऊन बघताच माझे कसे लाडू झाले होते ते. असो, तसं तर मला माझ्या बाळाला घेऊन जेवढं काय करता येईल तेवढं मी करायचा प्रयत्न करते ना. मी कधी धनतेरसची पूजा केली होती ना काही. असो, करायची तर इच्छा होती म्हणून करायला घेतले. आणि तूप जास्त झाल्या कारणाने लाडू असे चपटे झालेले. संध्याकाळच्या वेळेला पोरींनी अशी दारात छान रांगोळी काढलेली. तसं तर वातावरण खूप छान झालेलं. माझी इच्छा होती काढायची, पण कामाच्या गडबडीत काय जमलं नाही. संध्याकाळच्या वेळेस लाहो आल्यानंतर त्यांना जे कामं मिठाईचा डब्बा भेटलेला खूप उत्साहाने दाखवत होता म्हणून व्हिडिओ काढून घेतला. असो, संध्याकाळी दिवे लावल्यानंतर छान वाटत होतं. घरात आल्यानंतर मी पण धनतेरसची पूजा करून घेतली. तसं तर मला एवढं जमत नाही, पण असो, साधे धने तर पूजून घेतलं ना. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.